आणि शरद पवार सातारा जिल्ह्यातल्या फलटणमध्ये काही दिवसांपूर्वी निकटवर्तीय सुभाष शिंदे यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांशी भेट घेण्यासाठी पोहोचले। शरद पवार यांच्यासोबत अनिल देशमुख सुद्धा उपस्थित आहेत। शरद पवार यांच्या फलटण दौऱ्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे, कारण या संपूर्ण परिसरामधल्या लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने सुद्धा काय हालचाली घडतात याकडे लक्ष असं असताना सांत्वनपर भेटीसाठी शरद पवार आज फलटणमध्ये पोहोचलेत। जयदीप भगत आपले प्रतिनिधी या संदर्भात आणखीन माहिती आपल्याला देतील। जयदीप, कविता, काही वेळापूर्वी शरद पवारांचं जे आहे ते स्वागत फलटणमध्ये झालेलं आहे आणि आता शरद पवारांचे निकटवर्ती सुभाष शिंदे होते, त्यांचं काही दिवसापूर्वी निधन झालं। त्यांच्या कुटुंबियांची भेट जी आहे ती शरद पवार घेण्यासाठी निघालेले आहेत। खरं तर शरद पवारांचे जरी सांत्वनपर भेटचा हा दौरा असला तरी हा वेगवेगळ्या अर्थाने महत्वाचा असणार आहे। त्याचं कारण असं आहे की माड्याचा तिढा जो आहे तो महायुतीतला संपत नाहीये। एकीकडे भाजपचे उमेदवार म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची जी आहे ती घोषणा केली आहे भाजपने, परंतु याला रामराजे पूर्वीचे जे निकटवर्ती होते शरद पवारांचे, जे आता अजित पवार गटामध्ये आहेत, रामराजे नाईक निंबाळकर यांचा विरोध आहे। तसेच अकलूजचे जे मोहिते पाटील आहेत त्यांचा देखील या उमेदवारीला विरोध आहे आणि त्यामुळे ही जी आहे ती बैठक जी आहे ती महत्वाची ठरताना आपल्याला पाहायला मिळते। आणि आजच रामराजेंच्या उपस्थितीत जो आहे तो फलटणमध्ये कार्यकर्ता मेळावा आहे। अवघ्या 15 ते 20 मिनिटाची जी आहे ती शरद पवारांची या ठिकाणी सांत्वनपर भेट असणार आहे आणि त्यानंतर शरद पवार जे आहेत ते बारामतीला जाणार आहेत। परंतु आजच्याच दिवशी शरद पवार ज्या दिवशी फलटणमध्ये येतात त्या दिवशी रामराजेंनी कार्यकर्ता मेळावा ठेवला आहे आणि त्यामध्ये आपली जी पुढची भूमिका आहे ते रामराजे स्पष्ट करणार आहेत। खरं तर गेल्या काही दिवसापासून रणजितसिंह नाईक निंबाळकरांची जशी जी आहे उमेदवारी जाहीर झाली आहे त्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोठ्या प्रमाणात विरोध होते। एकीकडे फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर विरोध करतात तर दुसरीकडे अकलूजचे मोहिते पाटील जे आहेत ते विरोध करतायत। त्याच्यामुळं शरद पवार नेमकी आता याच्यामध्ये काय भूमिका घेणार हे फार महत्वाचं असणार आहे, कारण दोन्हीकडचे जे आहेत, जर विजयसिंह मोहिते पाटील हे शरद पवारांचे निकटवर्ती आजही मानले जातात जरी ते भाजपमध्ये असले तरी, त्याच्यामुळे आता जो आहे ते शरद पवार सांत्वनपर भेटीला निघालेले आहेत आणि 5 वाजता रामराजे यांच्या उपस्थितीत त्यांचा कार्यकर्ता मेळावा आहे। माढा मतदारसंघात ते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कविता, जयदीप, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।